बातमी आहे पुण्यातून। पुण्यातील तळेगाव नगर परिषदेमध्ये आज 6 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडतेय। तळेगावसह लोणावळ्यातील 2 जागांसाठी मतदान प्रक्रिया होते। मात्र सर्वांचं लक्ष लागलंय तळेगाव नगर परिषदेच्या निवडणुकीकडे, कारण मावळचे आमदार सुनील शेळकेंचे बंधू सुदाम शेळके हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत। पुण्याच्या मावळ तालुक्यातील स्थगित झालेल्या निवडणुकीचं मतदान प्रक्रिया अखेर सुरू झालेली आहे। तळेगावमधील 6 जागांसाठी आणि लोणावळ्यामधील 2 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडतेय। तळेगाव दाभाडे नगर परिषदेचं महत्त्वाची लढत जी आहे ती या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांचे बंधू सुदाम शेळके हे या ठिकाणी नशीब आजमावत आहेत आणि त्यांचं आज भवितव्य जे आहे ते मतपेटीत कैद होणार आहे। आणि 2 तारखेला जे मतदान झालं होतं त्यावेळेला हीच 6 जागांचं जे आहे ते मतदान स्थगित करण्यात आलेलं होतं, निवडणूक स्थगित करण्यात आलेली होती आणि त्याचीच मतदान प्रक्रिया आज पार पडते। मतदारसुद्धा भल्या सकाळी थंडी असताना सुद्धा बाहेर पडलेले आहेत आणि आपल्या मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावत आहेत। परंतु आज या ठिकाणी सुदाम शेळके यांचं भवितव्य या मतपेटीत कैद होईल, त्या निमित्तानं आमदार सुनील शेळके यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।